नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन कांगणे आपलं व्हीके क्लास या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत. लक्षात घ्या, पोलीस भरतीच्या शारीरिक मैदानी चाचणीचे अत्यंत भरपूर दिवसापासून काही विद्यार्थी वाट बघतायत आणि वाट बघण्याचं कारण म्हणजे जी वेगवेगळे अपडेट समोर येत आहेत त्यानुसार सर्वजण वाट बघतायत. मग सुरुवातीला आपल्याकडं अपडेट काय येत होत्या तर 20 जानेवारी पासून मैदानी चाचणी सुरू होणार अशी काही पत्रका आपल्याकडं टेलिग्रामच्या माध्यमातून असो, व्हॉट्सअपच्या असो, युट्यूबच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत होतं. आल्याच्या नंतर आपण पाहिलं 4-5 जिल्ह्यांची नावं होती, त्याच्यामध्ये 4-5 जिल्ह्यांचं 20 जानेवारी पासून मैदानी चाचणी सुरू होणार. मैदान सुद्धा रेडी आहेत अशी ऑफिशियल माहिती मिळते. सर्वच्या सर्व जिल्ह्यांचे आयुक्तालयाचे मैदान हे रेडी करण्यात आलेले आहेत. मग 100 मीटरचा ट्रॅक असो, आपला 1600 मीटरचा असो, गोळ्याचं मैदान असो किंवा इतर तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या सर्व क्लिअर झालेल्या आहेत. मग सर्व क्लिअर झालेल्या असतानाच लक्षात घ्या, अलीकडं आपल्याकडं एक 4-5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ होता, जे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणजे एसपी होते त्यांचा व्हिडिओ आला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून साहेब सांगत होते की जे होमगार्ड असतील ते होमगार्ड काय आहेत तर जे रजेवर गेलेले आहेत ते भरपूर होमगार्ड हे काय करत असतात तर पोलीस भरतीची तयारी करत असतात. मग पोलीस भरतीसाठी तुम्ही त्या ठिकाणी रजेवर आहात तर निवडणुकीसाठी हजर व्हा. निवडणूक होताच त्या ठिकाणी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे या काळात पोलीस भरती होणार नाही असं त्यांनी आवाहन केलं होतं. म्हणजे याचा अर्थ स्थगिती देण्यात आली, पुढे ढकलण्यात आले. ही फक्त 20 जानेवारीची पुढे ढकलून त्या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुढे ढकलण्यात आली होती. आणि पहा, आजच्या दिवसामध्येच पुन्हा काय झालं तर महाराष्ट्रातील ज्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील यांच्या निवडणुका त्या ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. आणि कार्यक्रम काय आहे तर 5 फेब्रुवारीला मतदान आहे आणि 7 फेब्रुवारीला ह्याची मतमोजणी होणार आहे, निकाल लागणार आहे. मग 7 फेब्रुवारीला मतमोजणी झाल्याच्या नंतर परत लगेचच ही अपडेट त्यानंतर काही वेळानंतर आपल्या हाती लागली. आणि या अपडेटमध्ये काय दिलेलं आहे तर पहा, हा पुन्हा अपडेट टाकलेला आहे तर अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय मुंबई यांच्याकडून हे परिपत्रक आलंय. हे परिपत्रक काय आहे तर लक्षात घ्या, पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी जी सीसीटीव्ही यंत्रणा असेल, त्याच्यानंतर जी OMR सिस्टीम असेल इत्यादी खरेदी करण्यासाठी ई निविदा प्रसिद्ध करण्यासाठी विशेष बाब म्हणून राज्य निवडणूक आयोगाची अनुमती देण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगानं सुद्धा याला मान्यता दिलेली आहे. मग सध्या राज्यात महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू असून त्या पश्चात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रस्तावित निवडणुकामुळे लागू होणाऱ्या आचारसंहितेचा अंमल संपल्यानंतरच संबंधित उमेदवाराचा प्रत्यक्ष मैदानी स्पर्धा शारीरिक चाचणी घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. खालील नमूद घटक प्रमुखांना कळविण्यात येते की 24-25च्या पोलीस शिपाई भरतीसाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवाराला शारीरिक चाचणी ही 11 फेब्रुवारी 2026 पासून प्रस्तावित आहे. याकरिता संबंधित घटक प्रमुखाने त्या ठिकाणी काय करायचं तर आपल्याला जी लागणारी यंत्रणा आहे त्याची टेंडर त्या ठिकाणी किंवा दर करारा पद्धतीनं त्या ठिकाणी कार्यवाही करून ही सर्व यंत्रणा त्या ठिकाणी तयार ठेवायची प्रस्तावित आहे. कधी? 11 फेब्रुवारी 2026 पासून. लक्षात घ्या परत एक बाब की ही निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाने परमिशन दिलेली आहे. जी तुमची कार्यवाही भरतीसाठी लागणारी असेल 11 फेब्रुवारी 2026 पासून प्रत्यक्ष शारीरिक मैदानी चाचणी घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे, तसं प्रस्तावित आहे. मात्र असा कुठला इलेक्शनचा जो अडथळा आला त्या अडथळ्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आणि अलीकडं ह्या 12 जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्यांचा जो कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला आणि ज्या बाकीच्या पंचायत समिती 125 पंचायत समितीचा सुद्धा कार्यक्रम याच्यामध्ये जाहीर करण्यात आला. उर्वरित पंचायत समित्यांचा जे बाब असेल तो न्यायालय प्रविष्ट न्यायालयामध्ये तो विषय चालू असल्यामुळे ह्या फक्त 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्या अगोदरच आपली भरती प्रक्रिया म्हणजे जे पुढचा कार्यक्रम असेल त्या अगोदरच नक्कीच भरती प्रक्रिया ही 11 फेब्रुवारीची जी तारीख आलेली आहे त्याच काळात होण्याची दाट शक्यता आहे. 11 फेब्रुवारी 2026 पासून मग मुंबई शिपाई असेल किंवा कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्याच तारखेला त्यांचा प्रयत्न आहे चालू करण्याचा. हे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की कुठे कुठे हा परिपत्रक कुणाला पाठवले तर सर्व पोलीस आयुक्तालयांना पाठवले, सर्व पोलीस अधीक्षकांना पाठवले, सर्व समादेशक राज्य राखीव पोलीस बल. हे लक्षात घ्या, जरी SRPF गटाला पाठवण्यात आला असेल तरी ज्यावेळेस शिपाई संवर्गाची जी पदं आहेत
शिपायाचं झाल्याशिवाय SRPF ला सुरुवात होणार नाही. जो पहिला टप्पा असेल तो शिपायांचा असेल. मग SRPF वगैरे आपले जे आहेत बॅट्समन असेल, तुमचं चालक असेल, त्याच्यानंतर कारागृह असेल, अशी टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया ही पार पडल्या जात असते.